हा इंजिनियर आहे. मी आपल्या माध्यमातून जयंत पाटलांना आवाहन करतो, जर यामध्ये काही सेटिंग करता येत असेल तर त्यांनी समोर यावं आणि हे सेटिंग करून द्यावं. ते इंजिनियर आहेत म्हणतात, बाहेरच्या देशात शिकलेले आहेत असं मी वाचलंय पेपरमध्ये. ते जर खरे इंजिनियर असतील तर त्यांनी हे ईव्हीएम हॅक कसं होतंय, याचं सेटिंग कसं होतंय, 50,000चं सेटिंग कसं होतं यामध्ये, ते त्यांनी दाखवावं. त्यांनी जर हे दाखवून सिद्ध केलं तर मी आणि सदाभाऊ, मी 50 रुपये आणि सदाभाऊ 51 असे 101 रुपये मी बक्षीस त्यांना देईन. आणि या देशामधला कुणी हॅकर असेल, या देशामधला कुणी हॅकर असेल आणि त्यानं जर हे हॅक केलं तर त्याला मी 11 लाख रुपयाचं बक्षीस देईन. कारण मी 2019ला विधानसभेची निवडणूक अजित पवारांच्या विरोधात लढलो. जर भाजप ईव्हीएम सेटिंग करत असेल तर गोपीचंदचं डिपॉझिट गेलं असतं का? जवळपास तर आणून ठेवलं असतं ना. एक 50,000नं 25,000नं. सदाभाऊ 24,000 मतांनी 2014ला निवडणूक हरले. मग ईव्हीएम जर असतं तर सदाभाऊ हरले असते का? अरे कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं काँग्रेसचं तेव्हा ईव्हीएम घोटाळा नाही. जेव्हा जेव्हा तुमचं तेलंगणामध्ये सरकार आलं तिथं काय भानगड नाही. अरे केरळमध्ये बघा, आपण विरोधकांचं सरकार कशाला आणून देऊ?